Hello dear students, welcome to SKSOS Maths Academy. In this lecture we are going to study the area by double integration. So कशा पद्धतीने आपण एरिया फाइंड आउट करू शकतो बाय यूजिंग डबल इंटिग्रेशन ते आपण आज बघणार आहोत. त्याच्यासाठी दोन टाइप्स आपल्याला माहित असतात. आपण आतापर्यंत जे काही लर्न केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हाऊ टू इव्हॅल्युएट डबल इंटिग्रल इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ॲज वेल ॲज इन पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. मग त्यानुसार इथे सुद्धा एरिया फाइंड आउट करण्यासाठी दोन वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडे. पहिला फॉर्म्युला जो आहे तो आहे एरिया इज इक्वल टू डबल इंटिग्रल dx dy. हा फॉर्म्युला मी तुम्हाला स्टार्टिंगला शिकवलेला आहे, सो काय त्याच्यामध्ये डाऊट नाही. पण दुसरा जो फॉर्म्युला आहे, जेव्हा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम असेल आपल्याकडे तेव्हा एरिया कसा फाइंड आउट करायचा, डबल इंटिग्रल r dr d थीटा, राईट. सो हे दोनही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा आपण गडबडीमध्ये काय करतो, इथे आर मिस करतो. ओके, सो प्लीज फोकस ऑन दिस आर. इथे dr d थीटा इट्स ओके, बट ॲडिशनली इथे काय आहे, आर आहे. डोंट फॉरगेट दिस. आपण याच्यावर काही प्रॉब्लेम्स करूया सो दॅट विल गेट द बेटर अंडरस्टँडिंग ऑफ दिस टॉपिक. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. याच्यामध्ये आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि कशाचा एरिया फाइंड आउट करायचा, जो एरिया ह्या दोन कर्वच्या मध्ये असेल, म्हणजे दोन कर्वच्या इन बिटवीन लाय करत असेल त्या कर्वचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि दोन इक्वेशन दिलेले आहे, y square is equal to 4x and 2x minus 3y plus 4 is equal to 0. बघूनच कळलं हा पॅराबोला आहे आणि ही लाईन आहे. सो आपल्याला आता ह्या दोन कर्वने जो काही एरिया बाउंड केलेला असेल त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे. सो मग आता ते करण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, जी प्रोसिजर आहे हाऊ टू इव्हॅल्युएट डबल इंटिग्रल, ते एकदा परत रिवाइज करायचं आहे मला तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, प्रोसिजर जर बोलायचं झालं तर पहिल्यांदा आपण काय करत असतो, स्टेप 1 मध्ये पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करत असतो मित्रांनो. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करत असतो, डायग्राम जेव्हा ड्रॉ करतो आपण, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळत असतात, म्हणजे दिसतात डायग्राममध्ये. तर सेकंड स्टेपमध्ये त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच्या एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स काय आहेत तर ते आपल्याला शोधायचं असतं. देन थर्ड स्टेप इज स्ट्रीप. मग त्याच्यानंतर स्ट्रीपबद्दल डिस्कशन करायचं आहे. आणि स्टेप 4 त्या स्ट्रीपमध्येच काय करतो आपण, लिमिट्स फाइंड आउट करतो. कोणाकोणाचे लिमिट्स, एक्स आणि वायचे, किंवा आर आणि थीटा जर असेल, समजा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम असेल तर त्याच्यामध्ये आपण स्लॅन्ट स्ट्रीप वापरतो आणि आर आणि थीटाच्या काही लिमिट्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. आणि स्टेप नंबर 4 मध्ये ॲक्च्युअल इव्हॅल्युएशन जे आहे ते ॲक्च्युअल इव्हॅल्युएशन आपण करत असतो. सो ह्या 4 स्टेप्स आहेत. डू रिमेंबर ऑल स्टेप्स, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला ह्या स्टेप्स चांगल्या माहीत असतील तरच तुम्हाला हे इव्हॅल्युएट करता येणार आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा की जरी आपल्याला क्वेश्चन एरिया म्हणून विचारलेला असला तरी वेगळं असं काही करायचं नाही. आपण ह्या युनिटमध्ये डबल इंटिग्रेशनचं इव्हॅल्युएशन करताना जे काही सेकंड लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की हाऊ टू इव्हॅल्युएट डबल इंटिग्रल. तर सेकंड आणि थर्ड तीच सेम प्रोसिजर करायची, म्हणजे सेकंड आणि थर्ड लेक्चरमध्ये जी प्रोसिजर केलेली आहे तीच सेम प्रोसिजर करायची आहे. समजा तुम्हाला जर हे चांगलं यावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला ते लेक्चर्स परत एकदा रिवाइज करणं एक्सपेक्टेड आहे, हे लक्षात घ्या. सो आता प्रत्यक्ष सॉल्व्ह करण्यासाठी आपण पहिली स्टेप फॉलो करणार आहोत. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची असते. अजून एक महत्त्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x हा पॅराबोला आहे. ओके, एक्झाममध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पॅराबोलाचंच एक्झाम्पल विचारलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे पॅराबोलाज असतात आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करता येईल ते मी तुम्हाला इथं ऑलरेडी एकदा सांगून झाले, परत एकदा सांगणार आहे. ऑलरेडी सांगितलंय मी, पण परत एकदा सांगणार आहे मी. लक्षात ठेवा, जेव्हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स म्हणजे ax असेल, समजा काय असेल, a ची व्हॅल्यू काही पण असेल, वॉट एव्हर, त्यावेळेस लक्षात ठेवा दिस इज पॅराबोला आणि सिमेट्रिकल. हा पॅराबोला आहे आणि काय आहे, सिमेट्रिक अबाउट. मी हे आयडिया शिकवलेली आहे की कसं ओळखायचं की सिमेट्रिक अबाउट विच ॲक्सिस. तर लक्षात ठेवा इथं एक्स आहे जो लिनियर आहे, म्हणून आपण ह्या केसमध्ये ह्या पॅराबोलाला काय म्हणणार आहोत, सिमेट्रिक अबाउट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. काय म्हणणार आहोत आपण याला, सिमेट्रिक अबाउट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. लक्षात ठेवा काय म्हणतोय मी, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आपल्याला डायग्राम माहीत आहे. ओके, ह्या पद्धतीने हा इकडचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस. आणि मग याचा जर आपण कर्व काढायला गेलो तर तो कसा येणार आहे, लक्षात ठेवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला जर म्हणतोय तर मग तो कर्व असा येणार आहे, पॅराबोला. त्याच्यानंतर दुसरं आपण जर बघायला गेलो, समजा तुमच्याकडे वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ax असं जर आलं तर ऑब्व्हियसली कॉमन सेन्सचा यूज करून आपण सांगणार आहोत की तो पॅराबोला जो आहे तो असा ह्या पद्धतीने येऊन जाईल. म्हणजेच काय, सिमेट्रिक अबाउट निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, बरोबर. त्याच्यानंतर समजा इथे वाय स्क्वेअर नाही आहे, आता तुमच्याकडे समजा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समजा ay आहे. तर मग तुम्ही कसा पॅराबोला ड्रॉ करणार, तर तो सिमेट्रिक अबाउट काय असणार आहे, सिमेट्रिक अबाउट
पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. कसं कळालं मला? कारण इथे वाय हा लिनियर आहे, बरोबर. आणि अजून एक सांगायचं झालं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए वाय असं जर काही असेल तर लक्षात ठेवायचं तो काय असणार आहे, सिमेट्रिक अबाउट निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ह्या चारही केसेस महत्त्वाच्या आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला याचा मल्टिपल यूज होणार आहे, डू रिमेंबर. मग आता प्रॉब्लेमकडे येऊयात आपण. ॲक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमला कसं इव्हॅल्युएट करता येईल ते आता आपण बघणार. सो फर्स्ट स्टेप जी आहे ती फर्स्ट स्टेप आपण करणार आहोत डायग्राम. सो फर्स्ट स्टेप आणि डायग्राम ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं आहे पहिलं जे इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. ठीक आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. तर हे नक्की काय आहे? आत्ताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे पॅराबोला. आणि काय लक्षात ठेवायचं आहे? सिमेट्रिक अबाउट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, राईट. त्याच्यानंतर सेकंड जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते इथे लिहूयात, 2x मायनस 3y प्लस 4. बेसिकली ही काय आहे? स्ट्रेट लाईन, राईट. आणि पासिंग थ्रू. आणि पासिंग थ्रू काय, कुठल्या पॉईंट्समधून ती पास होते हे सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं असते? पॉईंट टेबल ड्रॉ करायचं असतं. तुमच्या सगळ्यांना मी शिकवलेलं आहे लास्ट लेक्चरला. सो अशा पद्धतीने एक छोटासा पॉईंट टेबल ड्रॉ करूयात आपण. आणि मग त्याच्यामध्ये एकात एक्स आणि एकात वाय असं पॉईंट टाकायचे आहेत. मग एक्सची व्हॅल्यू जी आहे, सॉरी इथे काय आहे, इज इक्वल टू 0 आहे बरं का. हां, मग जेव्हा एक्सची व्हॅल्यू मी 0 ठेवली, नीट बघा, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर मला वायची व्हॅल्यू काय मिळणार आहे हा माझा क्वेश्चन आहे. सो काय लक्षात आलं, हे जर 0 झालं तर -3y पलीकडे जाईल, म्हणजे 3 परत इकडे येईल, म्हणजे 4/3 असं आन्सर येणार आहे. 4/3 हे तुम्हाला जमलं पाहिजे. इट्स अ स्टफ ऑफ 7th or 8th स्टँडर्ड. ओके, सो 4/3 असं आपल्याकडे पॉईंट आलेला आहे. म्हणजे पहिला पॉईंट काय दिसतोय आपल्याला, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू काय असणार आहे? 4/3. हा पहिला पॉईंट मिळाला आहे. फाईन. आता अजून एक पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. कुठला पॉईंट आहे तो? जेव्हा वायची व्हॅल्यू काय असेल? 0 ठेवायची. आता एक्सची 0 ठेवली होती, आता वायची 0 ठेवायची. जर वायची व्हॅल्यू इथे 0 ठेवली तर हा पूर्ण पार्ट डिलीट होणार मित्रांनो. 2x प्लस 4 इज इक्वल टू 0 येणार. म्हणजेच काय? म्हणजेच येणार 2x असं येणार आहे, बरोबर ना. म्हणजेच काय? 2x इज इक्वल टू -4, म्हणजे x इज इक्वल टू काय येणार आहे? हा 2 तिकडे डिवाइड केला तर -2 येणार. सो -2 आन्सर आलेला आहे. म्हणजे सेकंड पॉईंट काय मिळाला माझा? -2 0. डू रिमेंबर. पहिल्यांदा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, पहिल्यांदा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण हा पॅराबोला जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या दोघांमध्ये काहीतरी कॉमन रिजन दिसायला हवा आणि म्हणून पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची. सो लाईन इथे कुठेही पॉईंट तुम्ही प्लॉट करायची गरज नाही, लक्षात घ्या. कुठेही पॉईंट एक फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे पॉईंट कॅल्क्युलेट केलेले आहेत. मग आता पहिला मुद्दा असा की तुमच्याकडे हे जे काय आहे पॉईंट 0 आणि 4y, 0 आणि 4y. आता 4/3 म्हणजे 0 आणि 4/3 असं म्हणायचं मला. 4/3चं जर आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं ना, 4/3, तर तो काय येतो सांगा? 1 पॉईंट, बरोबर ना. काय येणार आहे? 3 इथे काय येणार आहे? 1. त्याच्यानंतर काय येणार आहे? 1 म्हणजे 3 3 9, 1.3च्या अराउंड तो येतो, अराउंड अप्रॉक्सिमेटली. सो समजा तुमच्याकडे इथे 1 असेल, फॉर एक्झाम्पल 1 2 असे तुम्ही पॉईंट्स घेत असाल. ओके, सो अशा पद्धतीने अजून मी छोट्या स्केलवर घेतो, 1 2 3 4 असं. तर इथे 1 आहे, इथे 1.5 येणार, 1.3 म्हणजे साधारणतः माझा पॉईंट इथे येतोय. ओके, कुठला पॉईंट आला? हा 4/3 जो आहे तो इथं आला, कारण एक्सची व्हॅल्यू तो 0 आहे. म्हणजे इथं पहिला पॉईंट मला मिळालेला आहे, हा इथे फर्स्ट पॉईंट मिळाला आहे. दुसरं -2 0. ओके, सो सेम स्केल जर आपण घेतलं, समजा इथे आलं तर इथं काय येणार आहे? -2. काय येणार? हा -2 0. समजून घ्या, याच्यावर कुठेही पॉईंट प्लॉट करायची गरज नाही. ही फक्त एक अप्रॉक्सिमेट डायग्राम आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॉईंट माहीत असावेत, म्हणून हे पॉईंट मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि ते प्लॉट करायचे आहेत त्या पद्धतीने. ठीक आहे, सो आता या आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे जी याच्यातनं पास होणार आहे. ठीक आहे, सो ती लाईन जी आहे ती लाईन अशा पद्धतीने समजा मी प्लॉट केली. फाईन. सो लाईन जी आहे ती अशा पद्धतीने प्लॉट केली. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे? पॅराबोला ड्रॉ करायचं.
आणि पॅराबोला ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पॅराबोला ड्रॉ करायचा आहे, कुठं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडं, आणि तो कसा येणार आहे. ओके, परफेक्ट. सो साधारणतः अशा पद्धतीने ती डायग्राम येणं एक्सपेक्टेड आहे. थोडंसं आता तुम्ही प्रॉपर स्केल म्हणजे पेन्सिलने वगैरे ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे. सो अशा पद्धतीने ती डायग्राम आपली येते. ठीक आहे, अशा पद्धतीने डायग्राम आलेली आहे. इथे छोटासा पार्ट आलाय, लक्षात घ्या. जितकी मोठी डायग्राम कराल तितकं ते प्रॉपर येऊन जाईल. मी छोट्या स्केलवर केले तर ते असं आलं. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर लक्षात घ्या, ह्या दोन कर्वच्या मध्ये जो पार्ट आहे त्या रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा, हे पहिलं लक्षात घ्या. मला वाटतं डायग्राम समजलेली असेल तुमच्या सगळ्यांना आणि बऱ्यापैकी आयडिया येऊन गेलेली असेल. आता आपला पुढचा स्टेप जो आहे मित्रांनो, तो स्टेप काय आहे. एकतर हे काय आहे, इथे समजा 0 0 आहे, हे लक्षात घ्या, ओरिजिन आहे. आणि हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. मग आता इथे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट, ह्या दोन पॉईंटचे काय करायचे, आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. आणि यांनाच काय म्हणतो आपण, यांना बोलत असतो आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. सो नेक्स्ट स्टेप मग ऑब्व्हियसली काय असणार आहे, नेक्स्ट स्टेप ती असणार आहे स्टेप नंबर 3. आणि त्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहोत, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. फाईन. सो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचा आहे. आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला, उदाहरणार्थ हा पॉईंट आणि हा पॉईंट, तर ह्या दोन पॉईंट्स जे आहेत ते कोणाचे इंटरसेक्शन आहेत हे पहिलं बघा. आणि त्या दोन इक्वेशन्सना घ्या, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा आणि यू विल गेट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सिम्पली. सो तुमच्याकडे पहिलं इक्वेशन काय आहे, y² = 4x. बरोबर, y² = 4x. आता याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, याच्यातनं x किंवा y ची व्हॅल्यू घ्या आणि ते दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाका. दुसरं इक्वेशन काय हे, बरोबर ना. सो मग काय करणार आहोत आपण, y ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे की x ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे, तर x ची व्हॅल्यू, कारण y ची व्हॅल्यू काढायची म्हटलं स्क्वेअर रूट वगैरे घ्यावं लागेल आणि इट बिकम्स कॉम्प्लेक्स. सो ते अवॉइड करण्यासाठी लक्षात घ्या, हा जो x आहे, हा जर 4 मी इकडे पाठवला तर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे माझ्याकडे काय येणार, y²/4. सो काय आलेलं आहे माझ्याकडे, x = y²/4. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ओके, ही जी व्हॅल्यू आहे ती कशात पुट करणार आपण, इन हे जे इक्वेशन आहे लाईनचं, 2x - 3y + 4 = 0, ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. आणि मग काय मिळेल आपल्याला बघा, 2, त्याच्यानंतर x ची म्हणजे एवढी सगळी व्हॅल्यू, y²/4 - 3y + 4 = 0. आणि मग हे इव्हॅल्युएट करायचं. सो हे 2 2 जा काय येणार आहे, इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4, काय आलेलं आहे, y² काय आलंय 2, y²/2 - 3y + 4 = 0. यालाच अजून सिम्प्लिफाय करून कसं लिहू शकता, y² - 2 ला डिवाइड 2 ला कॅन्सल करायचं तर थ्रू 2 ने मल्टिप्लाय करूया. सो काय होणार, इकडे 3 2 जा 6y आणि इकडे 4 2 जा 8. सो दिस इज इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन तुम्ही आता स्वतः मॅन्युअली म्हणजे पेन आणि पेपरने सॉल्व्ह नाही करायचे, तुम्ही ते कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेटर अलाउड आहे, सो कॅल्क्युलेटरने करायचं. मग आता जर कॅल्क्युलेटरने आपण हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, सो दॅट इम्प्लाइज y = 4 और y = 2. लक्षात घ्या, ठीक आहे. सो आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या आणि मग ह्या दोन व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन व्हॅल्यूज वरनं अजून आपण त्याच्या रिलेटेड एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आणि मग काय करणार आहोत आपण, फेन y = 4. जर y ची व्हॅल्यू 4 असेल मित्रांनो, तर आपल्याकडे कुठे टाकणार ती व्हॅल्यू बघा, इथं x आहे की नाही, मग डायरेक्ट x ची तर व्हॅल्यू शोधतो आपण. म्हणजे x = y²/4 आहे. सो त्याच्यावरनं काय कळालं आपल्याला, x = सांगा बरं, y ची व्हॅल्यू जर आपण 4 टाकली तर 4 चा काय होणार आहे, स्क्वेअर होणार, जो काय येणार आहे 16/4. आणि म्हणजेच मग माझं आन्सर जे आहे ते काय येणार आहे सांगा, 4 येणार आहे. सो मला काय मिळालंय, जेव्हा y ची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू काय असणार आहे, 4 असणार आहे. सो पॉइंट्स काय मिळत आहेत मला, पहिला पॉइंट जो आहे तो पॉइंट मिळालेला आहे काय, x ची व्हॅल्यू जेव्हा 4 तेव्हा y ची काय असते 4. ओके, सो हा एक पॉइंट मिळाला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो आहे, आता तुम्ही y ची व्हॅल्यू काय घेणार आहात, फेन y = 2.
बरोबर. वायची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? 2 ठेवायची आहे. कशामध्ये ठेवायची? याच्यामध्येच ठेवायची. सो एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर. हे तुम्हाला समजण्यासाठी, अदरवाईज तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये टाकून व्हॅल्यू लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. सो दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 2 ठेवायची आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर किती होणार? 4. सो 4/4. सो दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 1. सो एक्सची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ओके. सो अशा पद्धतीने हा पहिला पॉईंट मिळाला. आणि दुसरा पॉईंट काय मिळालेला आहे नीट ऑब्झर्व करून घ्या. जेव्हा एक्सची व्हॅल्यू जेव्हा वायची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा एक्स 1 मिळतो. सो काय लिहिणार आपण? 4 4 अँड 1 2 आर द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन. ओके. सो हे 2 पॉइंट्स आपल्याला मिळाले. कसे ड्रॉ करायचे हे आपण हायस्कूल लेवलला शिकलोय, कसे कॅल्क्युलेट करायचे हायस्कूलला शिकलोय, बट स्टील हे रिवाइज केले मी. सो आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झालं. ओके. मग मला हे विचारायचं आहे की इथे कसं प्लॉट करता येईल ते आपल्याला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 2 पॉइंट्स आहेत, एक तर 1 2, म्हणजे एक तर याची तरी हा जरी कोऑर्डिनेट 1 2 असेल किंवा 4 4 असेल तर कॉमन सेन्सने कळतं की हा जो लांबचा आहे तो 4 4 असणार आहे. सो हा पॉइंट काय आहे? 4 आणि 4. आणि ऑब्व्हियसली हा कॉमन सेन्सने काय कळतं की हा काय आहे? 1 2 आहे. बरोबर. आणि मग नेक्स्ट पार्टमध्ये लक्षात घ्या, नेक्स्ट पार्टमध्ये किंवा नेक्स्ट स्टेपमध्ये, स्टेप नंबर 4, ॲक्च्युली ही स्टेप नंबर 2 आहे नाही का, ही स्टेप नंबर 3 येईल. ह्या स्टेपमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किंवा ड्रॉ करायची आहे स्ट्रीप. बरोबर. आणि स्ट्रीप आता मी तुम्हाला कॉमन सेन्स वापरायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नॉर्मली तुम्ही नेहमी प्रेफर कोणाला करणार आहात? व्हर्टिकल स्ट्रीपला प्रेफर करणार आहात. कोणाला प्रेफर करायचं आहे? व्हर्टिकल स्ट्रीपला. म्हणजे मग मी अशी एक व्हर्टिकल स्ट्रीप ड्रॉ करणार आहे. लक्षात येत आहे? सो ही एक व्हर्टिकल स्ट्रीप या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे. आणि आता ही स्ट्रीप काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, अशी तिला आपण स्लाइड करणार आहोत. सो हे लक्षात घ्या. वी ड्रॉ व्हर्टिकल स्ट्रीप. आणि तुम्हाला मी हे चांगलंच क्लिअर करून दिलेलं आहे की व्हेन वी ड्रॉ व्हर्टिकल स्ट्रीप वी ऑलवेज फाइंड लिमिट्स ऑफ वाय. लक्षात ठेवा. आणि जेव्हा व्हेन वी ड्रॉ हॉरिझॉन्टल स्ट्रीप वी ऑलवेज ट्राय टू फाइंड लिमिट्स ऑफ एक्स. सो आता जर व्हर्टिकल स्ट्रीप ड्रॉ करतो तर कोणाचे लिमिट्स फाइंड आउट करणार आहोत? वायचे लिमिट्स फाइंड आउट करणार आहोत. सो ते फाइंड आउट करण्यासाठी लक्षात घ्या, याचा जो टॉप आहे हियर, टॉप ऑफ स्ट्रीप लाइज ऑन, टॉप जो आहे तो कशावर आहे बघा? ह्या कर्ववर. आणि हा कर्व काय आहे? कर्व काय आहे? ह्या कर्ववर आहे. तर कर्व काय आहे? हा कर्व म्हणजे काय आहे? आपला पॅराबोला आहे. म्हणून काय लिहिणार हियर? टॉप ऑफ स्ट्रीप लाइज ऑन कर्व किंवा पॅराबोला आणि पॅराबोला काय आहे इक्वेशन? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. राईट. मग याच्यावरनं वायची व्हॅल्यू काढता येईल का? कारण आपण कोणाची लिमिट शोधणार आहोत? वायची शोधणार आहोत. सो याच्यावरनं आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते का ते इथं ह्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. सो वाय काय आहे सांगा? वाय जर काढायचं म्हटलं तर काय लिहिणार तुम्ही बघा? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. बरोबर ना? स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय मिळणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 4x. आणि म्हणजेच प्रत्यक्ष वायची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळणार आहे मला? स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे 2 येतो. 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. हे. आणि बरं हो, महत्वाचा मुद्दा असा की ह्या ठिकाणी आपण ती पॉझिटिव्हच का स्क्वेअर रूट घेतोय? त्याचं कारण असं की ही सगळी डायग्राम जी दिसते ती फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे आणि हेअर एक्स अँड वाय आर ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून आपण ते पॉझिटिव्ह करतो. सो हे क्लिअर झालंय. त्याच्यानंतर पुढे आपण काय करतो? आपण बॉटमचा विचार करतो. So bottom of the strip lies on which curve? Straight line. ओके. सो ही लाईन आहे त्याच्यावरती ती स्ट्रीपचा बॉटम आहे. सो काय लिहिणार मग? 2x - 3y + 4 = 0. आणि मग लक्षात घ्या इथं कोणाची व्हॅल्यू शोधायची? वायची शोधायची. वायला एका बाजूला घ्या, बाकी सगळ्यांना दुसऱ्या बाजूला शिफ्ट करूयात. सो तसं जर केलं म्हणजे आता मायनस हे साईडला तुम्हाला करून दाखवतो. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. -3y + 4 = 0. ह्या -3y ला पलीकडे घ्यायचं. सो 2x + 4 बरोबर का? -3y पलीकडे गेला. सो तो पॉझिटिव्ह 3y झाला. सो वायची व्हॅल्यू शोधतोय मी. 3 × तिकडे आल्यावर काय होणार? डिवाइड.
सो 2x + 4/3. सो वायची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2x + 4/3. लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने वायच्या 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, रादर लिमिट्स मिळालेले आहेत. आणि हे जे आहे ते आहे अप्पर लिमिट आणि हे जे आहे त्याला काय बोलणार आहोत आपण लोअर लिमिट बोलणार आहोत. हे झाले सगळे लिमिट्स वायचे, बरोबर. आता कोणाचे लिमिट शोधायचे एक्सचे. सो लिमिट्स ऑफ एक्स. मग आपण त्याच्यासाठी काय करत असतो vary strip from left to right. That implies x varies from. जेव्हा स्ट्रीप तुम्ही लेफ्ट टू राईट वॅरी करणार, ही स्ट्रीप इकडनं इकडे आणायची अशी आणि इथनं इकडे सरकवायची, तर इकडं मॅक्झिमम कुठं जाऊ शकते एक्सची एक्सची मिनिमम व्हॅल्यू काय घेऊ शकते बघा 1, बरोबर ना. याच्या इकडे तर स्ट्रीप येणार नाही कारण इकडे रिजन नाहीये. सो इकडे रिजन नाहीये. सो इथे काय आहे इथे 1 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिनिमम काय असणार आहे 1 आणि इकडे स्ट्रीप सरकवत गेलं तर कुठे येणार आहे इथे, आणि इथे मॅक्झिमम व्हॅल्यू काय एक्सची 4. म्हणजे त्याचा अर्थ एक्स व्हॅरीज फ्रॉम काय लिहिणार आपण फ्रॉम 1 to 4. म्हणून तुमच्याकडे लिमिट्स जे आहेत एक्सचे काय मिळालेले आहेत लोअर लिमिट 1 आणि अपर लिमिट 4. सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे त्या स्टेपमध्ये आपण प्रत्यक्ष काय करत असतो इव्हॅल्युएट करत असतो लिमिट. सो इव्हॅल्युएशन असं लिहिणं आता खरं तर चुकीचं आहे, कारण का आता ह्या ठिकाणी स्पेसिफिकली तुम्हाला एरिया फाइंड आउट करायला विचारलेला आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण आता काय फाइंड आउट करणार आहोत एरिया फाइंड आउट करणार आहोत. आणि त्याचा फॉर्म्युला मी ऑलरेडी मगाशी सांगितलेला आहे. सो तो फॉर्म्युला जो आहे तो काय आहे सो एरिया इज इक्वल टू डबल इंटिग्रल काय फॉर्म्युला आहे dx dy. आता आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम बघतो की नाही, म्हणून मग dx dy. सो सॉल्व्ह करूयात. आता पहिली गोष्ट लिमिट्स टाकून घेऊयात. एक्सचे लिमिट आणि हो कॉन्स्टंट लिमिट नेहमी बाहेर लिहितो हे आपल्याला माहिती आहे आता. सो वायचे लिमिट्स जे आहेत ते वायचे लिमिट्स ठेवूयात आपण. लक्षात ठेवा गोंधळ होऊ शकतो, तुम्ही बॉटम आणि टॉप हे बघत जावा. म्हणून इथं तुमचं जे काय आहे तर ते लोअर लिमिट जे आहे ते लोअर लिमिट काय येणार आहे हे 2x + 4/3 आणि अप्पर लिमिट काय येणार आहे 2√x. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर झालंय की हे कोणाचे लिमिट्स आहेत, हे तर वायचे लिमिट्स आहेत, बरोबर ना. एक्सच्या भाषेत असतात म्हणजे ते कोणाचे लिमिट्स असतात वायचे असतात. म्हणून dy ला अगोदर लिहा. सो dy आणि dx ला नंतर. मग एवढ्या पार्टचं इव्हॅल्युएशन जर आपण केलं, इंटिग्रेशनचं जर इव्हॅल्युएशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे हे पहिलं समजून घ्या. दिस इज इक्वल टू 1 to 4 आणि हे जर इव्हॅल्युएट केलं तर इंटिग्रेशन ऑफ dy काय असणार आहे इंटिग्रेशन ऑफ dy y ओनली, बरोबर. सो हे काय येणार आहे y आणि त्याचे लिमिट्स जे आहेत ते लिमिट्स ठेवूयात. लिमिट्स काय आहेत लोअर लिमिट काय बघा 2x + 4/3 आणि अप्पर लिमिट काय आहे 2√x आणि इकडे dx. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू आता कॅल्क्युलेशन करायचे 1 4 अप्पर लिमिट जे आहे ते ठेवायचं आहे 2√x, बरोबर. वायच्या ऐवजी हे ठेवलं. आता मायनस, आता लोअर लिमिट ठेवायचे वायच्या ऐवजी एवढं सगळं. सो इथे गोंधळ करायचा नाही. इथे गोंधळ का करायचा नाही, इथे ब्रॅकेट टाकायचं आहे आवर्जून 2x + 4/3. जर ब्रॅकेट नाही टाकला तर आन्सर चुकणार आहे. ओके. सो हा पॉईंट नोट करून घ्या. आता इथे 3 ने मल्टिप्लाय करूया. तिकडे 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मला, पहिली गोष्ट 3 ने मल्टिप्लाय केलं, बरोबर. सो पूर्ण डिनॉमिनेटरला लक्षात घ्या, पूर्ण डिनॉमिनेटरला 3 राहील आणि 3 ने इकडे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो काय येणार आहे 6√x आणि ह्या मायनसने मॅनेज करायचं इकडे. सो मायनसने जर मॅनेज करायचं ठरवलं तर काय येणार आहे मायनस, इथे येणार आहे 2x आणि मायनस प्लस मायनस आणि 4 असं आपलं त्या ठिकाणी आन्सर येत आहे. सो 1 to 4 असं आहे इकडे dx. आणि आता वी आर ऑलमोस्ट देअर. 1/3 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर लिहूयात आपण आणि मग फक्त इव्हॅल्युएशन कोणाचं करायचं आहे तर हे आपल्या एक्सप्रेशनचं. आणि ते जर पाहिलं तुम्ही तर 6 हा कॉन्स्टंट आहे पण तरी पण त्याला तसंच लिहितो आणि x² च्या ऐवजी मी x⁻½ लिहितो. ओके 2x - 4 सो dx. आणि आता हा आपने तो बाय हात का खेले, बरोबर. आता हे तर जमणार आहे आपल्याला असं मी नेहमी म्हणतो. आता बघूयात तुम्हाला जमतं की नाही, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 1/3 इथे याचं जे इव्हॅल्युएशन आहे बघा 6 ॲज इट इज, बरोबर. आणि
आपल्याला माहिती आहे एक्स रेस टू एन असं जर असेल, एक्स रेस टू एन असं असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन इंटिग्रेशनचं कसं करतो, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, बरोबर ना, असं इव्हॅल्युएशन करतो. सो एक्स रेस टू एन प्लस वन करायचं म्हणजे 1/2 आहे, 1/2 प्लस 1 केलं तर काय आन्सर येतं त्याचं बघा, 2 1 जा 2 प्लस 1 म्हणजे काय 3/2. सो काय आलं एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 ह्या एवढ्याचं. त्याच्यानंतर मायनस इथे काय येणार आहे 2x, एक्सचा काय इंटिग्रेशन x²/2 मायनस इथे 4 आहे फक्त पण dx असणार ना म्हणजे 4x आणि लिमिट्स जे आहेत ते फ्रॉम 1 to 4. देन 1/3. आता काय करायचं आहे, अप्पर लिमिट ठेवायचं आहे ह्या पूर्ण याच्यामध्ये, ठीक आहे, पूर्ण याच्यामध्ये अप्पर लिमिट ठेवायचं आहे. तर त्याच्या अगोदर लक्षात घ्या हा 6 आहे 3 आहे, सो 3 ने 6 ला कट करता येतं, 3 2 जा 2 येईल आणि हा 2 फिरून परत वर जाईल. आणि असं जर झालं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, याचा रेसिप्रोकल घेतो ना. सर काय आलं मग 3 ने आपण 6 ला कट करू शकतो म्हणजे 2 राहिले आणि हा 2 क्रॉस म्हणजे रिव्हर्स होऊन वर जाणार म्हणजे 4 होणार. सो माझ्याकडे आन्सर येणार आहे 4 आणि मग मी अप्पर लिमिट जे आहे ते ठेवणार आहे. अप्पर लिमिट काय ठेवायचे 4. सो 4 रेस टू 3/2, ओके, 4 रेस टू 3/2 येणार आणि मायनस 2 ला 2 तर कटच झालेला आहे, ओके, 2 ला 2 कट झाला. सो इथे येणार आहे 4चा स्क्वेअर मायनस 4 आणि इथे 4. हे काय झालं सगळं एवढं अप्पर लिमिट मायनस, आता सगळीकडे लोअर लिमिट ठेवायचं आहे, ओके. सो आताच डिस्कशन केल्याप्रमाणे हे सगळं कट वगैरे होणार आणि मग इथे 4च राहतो, 4 आणि एक्सची व्हॅल्यू ठेवायची 1 रेस टू 3/2 मायनस इथे x² आहे म्हणजे आता 1चा स्क्वेअर मायनस 4 × 1, ओके. सो अशा पद्धतीने ते इव्हॅल्युएट करायचं आहे आणि हे सगळं जेव्हा तुम्ही फायनली कॅल्क्युलेट कराल, जेव्हा हे सगळं सॉल्व्ह कराल तेव्हा कॅल्क्युलेटर घ्यायचं आणि कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या आहेत, काहीही हेजिटेशन ठेवायचं नाही, त्याच्यात कुठलंही कन्फ्युजन नाही. कॅल्क्युलेटरमध्ये हे सगळं टाकायचं. फायनली तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1/3. काय मिळणार आहे 1/3 असं आन्सर मिळणार आहे. सेकंड प्रॉब्लेम. आता जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की इथे काय आहे आर आणि थीटा दिसतोय म्हणजे दिस इज द प्रॉब्लेम ऑफ पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. मग आपल्याला त्याच्या रिलेटेड पण फॉर्म्युला सांगितलेला आहे, कसं इव्हॅल्युएट करायचं हे सुद्धा मी मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. सो आता पहिल्यांदा काय करूयात आपण याची डायग्राम ड्रॉ करूयात. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप 1 डायग्राम. आणि डायग्राम जर ड्रॉ करायचे असेल तर एक लक्षात घ्या की ही नक्की दिलेलं हे इक्वेशन आहे कोणाचं आहे. सो ते आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो r = a1 + cos θ हे आहे इक्वेशन कोणाचं, याला आपण म्हणतो कार्डिओइड. का म्हणतो आपण याला कार्डिओइड. याचं इक्वेशन तुम्हाला आठवत असेल तर परत एकदा या सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी. जेव्हा r = a1 + cos θ असं जेव्हा असेल ना, रोज कर्व मध्ये शिकलोय आपण बरोबर ना, सॉरी रोज कर्व मध्ये नाही पोलर मध्ये, पण तरी पण तुम्हाला परत एकदा सांगतो a1 + cos θ असं जेव्हा असेल ना तर त्याचा ग्राफ जो आहे याला काय बोलायचं कार्डिओइड. काय म्हणायचं याला कार्डिओइड असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर याचा जो कर्व आहे तो कसा येतो बघा सिमेट्रिकल अबाउट. आता ऍक्च्युली पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण एक्स आणि वाय ऍक्सिस म्हणत नाही, बट तुम्हाला समजण्यासाठी आपण लक्षात ठेवायचं की सिमेट्रिकल अबाउट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ऍक्च्युली काय असतं ते सिमेट्रिकल अबाउट θ = 0 डिग्री म्हणजे ह्या इकडच्या रेडियस वेक्टरच्या अलॉंग तो असतो सिमेट्रिकल. पण आपण म्हणूयात की एक पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस समजण्यासाठी. जर याच्याऐवजी r = a1 - cos θ असं जर असेल ना मित्रांनो, जर असं असेल तर आपला जो कार्डिओइड आहे तो येणार कसा दिसतो तो आपल्याला तो दिसणार आहे ह्या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे काय सिमेट्रिकल अबाउट निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर r = a जर येथे जर साइन आलं, काय आलं साइन θ, तर हे नोट करून ठेवायचं आहे नोटबुक मध्ये. जर आलं तर काय असणार आहे सिमेट्रिकल अबाउट पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. आणि जर r = a1 - sin θ असं आलं तर ऑब्व्हियसली काय असणार आहे अशा पद्धतीने तो कार्डिओइड असणार आहे. सो हे चारही केसेस लक्षात ठेवायच्याच आहेत, नोट करून ठेवायच्यात. आपल्याला याच्यातलं काही विचारलं जाऊ शकतं. आणि हो, हा जो क्वेश्चन आहे हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे ॲज फार ॲज एरिया इज कन्सर्न. ओके, सो दिस इज द मोस्ट रिपीटेड टॉपिक इन डबल इंटिग्रेशन.
लेट्स ड्रॉ द डायग्राम ऑफ दिस कार्डियोइड. आता सांगितल्याप्रमाणे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ऍक्च्युअली आपण काय करत असतो, अँगलचा विचार करत असतो. सो थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. इथे काय असणार आहे, π/2. यहाँ पे क्या होगा, यहाँ पे होगा पाई और यहाँ पे होगा 3π/2. चलो अभी ड्रॉ करते हैं इसको. ओके. सो अशा पद्धतीने आपण कार्डियोइड ड्रॉ करणार आहे. फाइन. आता हा कार्डियोइड ड्रॉ केल्याच्या नंतर लक्षात घ्या, आपल्याला डायग्राम काढून झाली आपली. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप जी आहे ती करायची असते, आणि ती स्टेप काय आहे, त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पण तुमच्या सगळ्यांना आठवत असेल, इथे कुठल्याही प्रकारचं मी सांगितलं होतं की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे वेर टू कर्व मीट्स और इंटरसेक्ट इच अदर. सो तसं नाहीये, म्हणून काय म्हणणार इथे नॉट ऍप्लिकेबल, कारण ते पॉइंट जे आहे इंटरसेक्शनचे ते प्लॉट करायची काही गरज नाही. देन नेक्स्ट स्टेप विच इज स्टेप नंबर 3, आणि त्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रीप ड्रॉ करायची आहे. बट इथे मी तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ज्यांनी केलंय त्यांनी, की इथे अशा प्रकारे जेव्हा आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल बोलतो तेव्हा एक नवीन प्रकारची स्ट्रीप मी तुम्हाला शिकवलेली आहे, त्याला आपण स्लॅन्ट स्ट्रीप असं म्हणतो. काय म्हणतो आपण, स्लॅन्ट स्ट्रीप. ओके. सो स्लॅन्ट स्ट्रीपचं जर आपल्याला सांगायचं झालं तर ती कशा पद्धतीने ड्रॉ करतो आपण, तर इथनं सेंटरपासनं ओके. सो ह्या स्ट्रीपला काय म्हणतो आपण, स्लॅन्ट स्ट्रीप असं म्हणत असतो. सो इथे नोट करूयात आपण, वी ड्रॉ स्लॅन्ट स्ट्रीप. आणि मग त्याच्यावर आपल्याला दोन लोकांचे लिमिट शोधायचे. तुमच्या लक्षात आलेलं आहे कोणाकोणाचे लिमिट शोधायचे, एक आरचं आणि एक थीटाचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे काही एवढं डिस्टन्स जे आहे ना, एवढं डिस्टन्स, तर ते काय आहे हे आपल्याला कसं कळणार आहे. लक्षात घ्या, ही व्हॅल्यू म्हणजेच काय, तुमच्या रेडियसची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू, रेडियसची. आणि ते समजण्यासाठी एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, आर जो आहे, आर तुमचा आर, त्याची व्हॅल्यू जेव्हा तुमच्याकडे ओके. सो फर्स्टली आपण लिमिट्स फाइंड आउट करायचा प्रयत्न करूयात, कोणाचे, आरचे. ओके. सो लिमिट्स ऑफ आर. तर एक गोष्ट नोटीस केली, इथनं ह्या स्ट्रीपचा विचार करायचा, इथनं आपण सुरुवात करतो. आता इथे काय आहे तुम्हाला माहिती आहे, आर काय असतो, ह्या स्टार्टिंग पॉईंटला याला इनिशियल पॉईंट म्हणतो आपण किंवा पोल म्हणतो, तेव्हा आरची व्हॅल्यू काय असते, 0. सो आर काय असणार आहे, आर इज इक्वल टू 0. अँड आर कुठपर्यंत जाणार आहे, तर इथपर्यंत जाणार आहे, ह्या कर्वने तो बाउंड होणार आहे. पण हा कर्व म्हणजे काय आहे, लक्षात घ्या, हा कर्व म्हणजे हे इक्वेशन आहे, म्हणजेच काय, तो आहे कार्डियोइड. म्हणून आरची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे, आर इज इक्वल टू A1 प्लस कॉस थीटा. फाईन. सो आरची व्हॅल्यू काय आहे, 0 पासून कुठं जाते ती, A1 प्लस कॉस थीटा. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर कोणाचे लिमिट्स फाइंड आउट करायचे आहेत, लिमिट्स ऑफ थीटा. आता हे ठरवताना एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण एवढं इव्हॅल्युएट करायचं आहे आपल्याला. सो अगदीच परफेक्ट असा शेप नाही आहे. सो तुम्ही काय करायचं, ह्या पूर्ण डायग्रामचे 2 पार्टमध्ये डिवायडेशन करायचे. सो हा अप्पर पार्ट आहे, हा लोअर पार्ट आहे, आणि मग तुम्हाला माहिती जे याचा आन्सर येईल त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. सो मग त्या केसमध्ये फक्त एवढंच मला विचारायचं आहे की ही जी स्ट्रीप आहे ही रोटेट होत राहणार अशी, बरोबर ना, इथनं अशी ती रोटेट होणार, इकडे येणार आणि ती इकडे येणार. तर ती फक्त अप्पर हाफ पार्टचं जर आपण कन्सिडरेशन केलं तर तुम्हाला त्याचे लिमिट जे आहेत, अँगल जो आहे कुठं कुठे व्हॅरी होताना दिसतो, करेक्ट. तो अँगल काय, ह्या 0 डिग्रीपासून असा फिरत जाणार, कुठे येणार, पाय. म्हणून थीटाची जी काही व्हॅल्यू आहे, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री अँड थीटा इज इक्वल टू, किंवा 2 म्हणूयात, 2 थीटा इज इक्वल टू पाय. आणि त्याच्यासाठी महत्त्वाची नोट काय आहे, वी
कन्सिडर ओनली अप्पर हाफ पार्ट, हे महत्वाचं आहे. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन इथून पुढे करायचं आहे मित्रांनो, ते सगळं कोणासाठी करायचं आहे, तुमच्या ह्या कार्डियॉइडच्या अप्पर हाफ पार्टसाठी करायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि जे आन्सर येईल हा पार्टचं, तर फायनल आन्सर मिळवण्यासाठी त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. दॅट्स ऑल. ओके, सो मुद्दा लक्षात आलेला आहे. नाऊ स्टेप नंबर 4, which is area. Now what is the formula for area in polar coordinate system? So area is given by double integral r dr d theta, right? So this is equal to, जे कॉन्स्टंट्स असतात त्यांना शक्यतो बाहेर लिहितो आपण, आउटर लिमिट्स म्हणतो त्यांना. इथे 0 टू काय आहे, इथे 0 टू काय आहे, पाय. सो 0 टू पाय. इनर लिमिट्सचा जर विचार केला तर कुठनं सुरू होतंय, 0 पासून आणि कुठं जात आहे ते इथपर्यंत, म्हणजे काय a 1 प्लस कॉस थिटा. फाईन, लिमिट्स क्लिअर केलेत. आता इकडे r dr d थीटा, राइट. इसको सॉल्व करना है. आणि हे जर सॉल्व करायचं असेल, तर पहिल्यांदा कोणाचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. इथे बघा, हे थीटाच्या टर्म्स मध्ये लिमिट्स आहेत तुमचे, म्हणजे कोणाचे लिमिट्स आहेत ते ऍक्च्युअली आर चे लिमिट्स आहेत, बरोबर. सो पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू आर आपण इंटिग्रेट करणार आहोत. सो तुम्ही जर पाहिलं तर फक्त एवढ्या इनर पार्टचा जर विचार केला, इंटिग्रेशन ऑफ आर डी आर. सो आरचं इंटिग्रेशन काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू आर, ऑब्व्हियसली काय येणार आहे, r²/2. लिमिट्स काय आहेत, 0 a 1 प्लस कॉस थिटा डी थिटा. सो दिस इज इक्वल टू, हाफ जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर लिहितो मी. आणि मग r² म्हणजे एवढं सगळं अप्पर पार्ट त्याच्यात ठेवायचं आहे, म्हणजे काय येणार आहे, a, ओके, देन 1 प्लस कॉस थिटा, आणि एवढ्या पार्टचा काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. अप्पर लिमिट ठेवलं आणि लोअर लिमिट काय येणार, ऑब्व्हियसली आरच्या ऐवजी 0 ठेवायचं, लिहायचीच गरज नाही. ठीक आहे, वाटलं समजण्यासाठी म्हणून मी लिहितो इकडे. इकडे आहे डी थीटा. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन 0 टू पाय. आणि याचे इव्हॅल्युएशन काय येणार आहे, हे तर गेलंच, एवढा पार्ट राहिला, त्याचा स्क्वेअर म्हणजे याचा पण स्क्वेअर आणि हे ब्रॅकेटचा पण स्क्वेअर, a² 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी थिटा. सो दिस इज इक्वल टू 1/2. हे इव्हॅल्युएट करायचं असेल तर पहिल्यांदा हे सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. काय, 1 प्लस कॉस थिटा जे आहे त्याचं एक्सपान्शन करूयात आपण. आता जो a² आहे तो जर कॉन्स्टंट असेल तर त्याला बाहेर लिहायला काहीही अडचण नाही. सो a² मी बाहेर लिहिला. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय, आणि इकडे एक्सपान्शन काय येणार आहे त्याचं बघा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. सो 2 कॉस थिटा प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म कॉस स्क्वेअर थिटा डी थीटा. सो a²/2. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता इंटिग्रेशन 0 टू पाय काय येणार आहे, डी थीटा प्लस 2 कॉन्स्टंट आहे बाहेर लिहिला आहे, त्याच्यानंतर 0 टू पाय कॉस थिटा डी थीटा प्लस 0 टू पाय कॉस स्क्वेअर थिटा डी थीटा. मित्रांनो, इथं कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्टाईलने करू शकता, काहीही अडचण नाही. आता मला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री म्हटलं का आपल्याला काय होतं हे फक्त तुम्हालाच माहिती, बरोबर ना. पण काही टेन्शन घेण्याचं कारण नाही, काही फिक्स फॉर्म्युले, याचा काही इश्यू येणार नाहीये. इथे कॉस स्क्वेअर थिटा आहे, सो त्याचा इश्यू येणार आहे. सो फक्त लक्षात ठेवायचं फॉर्म्युला काय आहे, 0 टू पाय असं असेल आणि कॉस रेस टू एन थिटा डी थिटा असं जर असेल तर याच्यासाठी मी रिडक्शन फॉर्म्युला शिकवलेला आहे. सो काय येतं याचा आन्सर, 2 इंटू 0 टू पाय, जेव्हा यांची व्हॅल्यू ही काय असेल, इवन असेल, नीट ऐकलं, यांची व्हॅल्यू जेव्हा इवन असेल तेव्हा आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो, लिमिट जी आहे 0 टू पायच्या ऐवजी काय लिहू शकतो, 0 टू पाय/2. फक्त कशाने मल्टिप्लाय करायचे, 2 ने मल्टिप्लाय करायचे. आणि जे आहे टर्म्स लक्षात ठेवा, जेव्हा एन काय असेल, इवन, आणि जेव्हा जर एन ऑड असेल, एन जेव्हा ऑड असेल तेव्हा डायरेक्ट ह्या सगळ्याचा आन्सर काय येतं, 0 येतं. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे आपल्यासाठी, ठीक आहे.
सो हा फॉर्म्युला मस्ट आहे, तुम्हाला आलाच पाहिजे, त्याचा यूज इकडे करणार आहे आपण. सो देअरफॉर हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहे फॉर्म्युलेशन. ए इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2 डी थिटाचा आन्सर काय येतं थिटा, आणि त्याचे लिमिट्स काय आहेत फ्रॉम 0 टू पाय प्लस 2. कॉसचं इंटिग्रेशन काय येतं साइन येतं, सो साइन थिटा 0 टू पाय, आणि प्लस ह्या रूलनुसार सांगितल्याप्रमाणे इथे कॉसच्या पॉवरची जी काही कंडिशन आहे ती काय, कॉसची पॉवर 2 आहे विच इज इवन. म्हणजे तुम्ही काय करणार आहात याच्याऐवजी काय लिहायचं हे असं, म्हणजे काय येणार आहे 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू so this is equal to a square by 2 इथे थिटाचे जे पाय ठेवायचं आहे, सो काय मिळणार फक्त पाय, पाय मायनस 0 म्हणजे पाय प्लस 2, आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे साइन पाय आणि साइन 0 ह्या दोघांचेही आन्सर काय असतात असा माझा क्वेश्चन आहे. तर ऑब्व्हियसली 0 मायनस 0 म्हणजे इथं डायरेक्ट आन्सर येणार आहे 0 प्लस, आणि हो तुम्हाला जर माहित नसतील, समजा साइन 0 काय आहे माहित नाहीये, समजा साइन 0 0 असतो किंवा साइन पाय काय माहित नाहीये, तर तुम्ही काय करा कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट व्हॅल्यू टाका. आणि लक्षात ठेवा जेव्हा पाय एंटर करता तेव्हा कॅल्क्युलेटर मस्ट बी इन रेडियन फॉर्मॅट, रेडियन मध्ये पाहिजे ते, डिग्रीमध्ये नाही चालणार, कळालं. किंवा डिग्रीमध्ये पाहिजे असेल तर ते पायच्या ऐवजी तुम्ही काय टाकून बघा तिकडे 180 टाका आणि मग आन्सर करेक्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर 2 याचा आन्सर जे आहे याच्यासाठी पण एक फॉर्म्युला मी रिडक्शन फॉर्म्युलामध्ये शिकवलाय, तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल मी परत एकदा सांगतो. जेव्हा कॉस असतो कॉस, ओके, किंवा साइन व्हॉट एव्हर, आणि लिमिट 0 टू पाय बाय 2 असतील तेव्हा आपण आन्सर कसं लिहितो त्याचं माहिती आहे. जेव्हा n हा n जी पॉवर आहे ती इवन असते तेव्हा कसं लिहितो आपण, तेव्हा लिहितो n मायनस 1 n मायनस 3 ओके अँड सो ऑन, असं n मायनस 5 वगैरे, आणि इकडे खाली काय लिहितो डिनॉमिनेटरला 2 बरोबर असं लिहितो. ॲक्च्युली काय लिहितो इकडे n मायनस 2 वगैरे लिहितो, n मायनस 4 अँड सो ऑन असं लिहितो, आणि शेवटला काय असतं पाय बाय 2. ओके, जेव्हा तुमच्याकडे n हा इवन असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरतो आपण. आता इथे n ची व्हॅल्यू जी आहे, n ची व्हॅल्यू काय आहे इवन आहे म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आता फक्त लक्षात ठेवा निगेटिव्ह आणि 0 यायला नको, सो त्याप्रमाणे सबट्रॅक्शन करायचे. मग इथं जर आपण आन्सर काढलं तर काय आन्सर येणार आहे बघा, n म्हणजे काय 2, सो 2 मायनस 1 बरोबर, 2 मायनस 1. आता 2 मायनस 3 लिहून चालेल का, नाही लिहिता येणार आपल्याला कारण निगेटिव्ह नकोय. डिनॉमिनेटरला बघा, डिनॉमिनेटरला n मायनस 2, आता 2 मायनस 2 0 येईल ना म्हणून लिहायचं नाही, म्हणजे काय ठेवायचं आहे जो तुमचा 2 आहे तो ॲज इट इज राहणार. ठीक आहे, डिनॉमिनेटरला 2 जो आहे इथे n आहे, ॲक्च्युली इथं n आहे, n मिस केलाय इथे n. सो अशा पद्धतीने ते करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सो 2 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शेवटला काय येणार सांगा, हे तर होणारच नाही, डायरेक्ट पाय बाय 2. देअरफॉर a इज इक्वल टू a स्क्वेअर बाय 2 पाय प्लस हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर काय येतं बघा पाय बाय 4 येतो, पाय बाय 4, आणि 2 ला 2 समजा कट झाला तर फक्त पाय बाय 2 आन्सर येणार. सो पाय बाय 2 फाईन. सो हे सॉल्व करूयात आपण. दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू इथे काय येणार आहे बघा 2 पाय प्लस 1 पाय म्हणजे 3 पाय बाय 2. सो a स्क्वेअर बाय 2 इंटू 3 पाय बाय 2. सो हे आन्सर आलेलं आहे आपलं कुठलं, ह्या वरच्या हाफ पार्टचा आन्सर आलेला आहे. ओके, अपर हाफ पार्ट, ओके अपर हाफ पार्ट, आणि हा फॉर्म्युला आहे. मग
अप्पर हाफ पार्टचा जर हे आन्सर आलेला आहे तर टोटल जो एरिया आहे तो कसा फाइंड आउट करणार आपण, एकदम क्लिअर आहे आपल्यासाठी काय, टोटल एरिया, कारण टोटल एरिया विचारा ना, इज इक्वल टू 2 इंटू ए. सो दिस इज इक्वल टू, आणि बरं का बरं, कारण काय, बाय सिमेट्री. कशावरून सांगू शकतो हे, बाय सिमेट्री, सिमेट्रिकल आहे ती डायग्राम म्हणून. 2 इंटू, इथे आन्सर येणार आहे आपलं ए स्क्वेअर बाय 2 3 पाय बाय 2. सो टोटल एरिया इज इक्वल टू 2 ला 2 कट झाला, सो 3 पाय ए स्क्वेअर बाय 2. फाईन. सो हे आन्सर जे आहे ते आपलं फायनल आन्सर. अजून एक मुद्दा सांगायचा राहून गेला की ह्या टाईपचा क्वेश्चन जो आहे A1 प्लस कॉस थिटा, त्याच्यानंतर एकदा एक्झाममध्ये आला, पुढच्या सेमिस्टरला काय चेंज होतो, इथे फक्त प्लसच्या ऐवजी मायनस येणार. ओके, कधी कधी काय होतं, इथे कॉसच्या ऐवजी साइन येणार. मी तुम्हाला मग अशी म्हणून ते 4 केसेस शिकवल्या, 4 प्रकारचे कार्डिओइड शिकवले. वेगळं काहीही नाही, तुम्ही फक्त व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि तुम्हाला त्याचा आन्सर येणार आहे 100%. सो फक्त असंच येईल का एक्झाममध्ये, नाही, त्याचे वेगवेगळे व्हर्जन पण येऊ शकतात, बट क्वेश्चन हा येणार आहे गॅरंटेड, लक्षात ठेवा. म्हणजे हा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हा तुम्हाला 100% हक्काचे मार्क्स म्हणून देणार आहे. फक्त व्हेरिएशन असू शकतं, तेवढं फक्त तुम्ही नोट करून ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये आता ऑलरेडी जो आपण क्वेश्चन केला कार्डिओइड, तर हा होता बरोबर. आणि आता तुम्हाला सांगितलं की हा पण एक्झाम मध्ये येऊ शकतो, रिपीटेड क्वेश्चन्स आहेत सेपरेट. बट आता हे दोन्ही कार्डिओइड एकत्र ड्रॉ करायचे आणि त्यांच्यामधल्या कॉमन एरियाचा आपल्याला एरिया फाइंड, कॉमन रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करूया फर्स्ट स्टेप मध्ये. सो पहिला कार्डिओइड जो आहे तो आहे असा आर इज इक्वल टू, सॉरी हा घेऊयात पहिल्यांदा आपण. ठीक आहे, अशा प्रकारे कार्डिओइड आपण एक ड्रॉ केला. त्याच्यानंतर दुसरा जो कार्डिओइड आहे, साधारणतः आपण थोडं सिमेट्रिकली जरी विचार केला तर अशा पद्धतीने तो कार्डिओइड यायला पाहिजे. एक लक्षात घ्या, मी काही डिझाईन काढत नाहीये, हे अशा पद्धतीचा कार्डिओइड मला काढायचा आहे. ठीक आहे, सो ब्लॅक कलरचा एक कार्डिओइड आहे आणि इकडे ब्लू कलरचा एक कार्डिओइड आहे. सो ब्लू जास्त परफेक्ट वाटत असेल तुम्हाला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कार्डिओइड ड्रॉ करायचा आहे. समजा याला थोडंसं अजून ऍडजस्ट केलं आपण, अजून बेटर होऊ शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कार्डिओइड आहेत, 2 कार्डिओइड आहेत. आणि आपल्याला काय सांगितलं, टोटल एरिया इन्क्लुडेड बिटवीन द कार्डिओइड. ह्या दोघांमध्ये जो इन्क्लुडेड आहे, इट मीन्स दॅट जो ओव्हरलॅप होतो एरिया, त्या पार्टचा, त्या रिजनचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे, कुठला रिजनचा, जो ओव्हरलॅप झालाय. आता तुम्हाला कळालं ओव्हरलॅप झालेला जो आहे पार्ट तो कुठला आहे, ह्या दोघांच्या मधला. त्याच्यानंतर हा इथला. मग त्याच्यातही तुम्ही नोटीस केलं असेल की हा आणि हा पार्ट सेम आहे बिकॉज ऑफ सिमेट्रिकल. त्याच्यानंतर हा आणि हा सेम आहे, आणि हा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट सुद्धा सेम आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला जरी कॅल्क्युलेशन ह्या पूर्ण एरियाचं करायचं असलं, ओके, पूर्ण एरियाचं करायचं असलं, तरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय की तुम्ही याचा जर एरिया काढला तर हा एरिया आणि एवढ्या पार्टचा एरिया, लक्षात घ्या, एवढ्या पार्टचा एरिया, त्याच्यानंतर एवढ्या पार्टचा आणि एवढ्या, ह्या 4ही पार्टचा एरिया सेम असणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त जर एवढ्याचा एरिया कॅल्क्युलेट केला तर त्याला मल्टिप्लाय बाय 4 करता येईल आणि यू विल गेट द फायनल आन्सर. सिंपल. सो म्हणून त्याच लॉजिकचा यूज आपण इथे करणार आहोत. मग डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे. समजा इथे काय आहे 0 डिग्री, इकडे आहे पाय बाय 2, इकडे आहे पाय, इथे आहे 3 पाय बाय 2. फाईन. आणि हा कुठला आहे कार्डिओइड माहिती आपल्याला, ब्लू कलरनी लक्ष द्या, ब्लू कलरचा कार्डिओइड आहे. हा आहे आर इज इक्वल टू A1 प्लस कॉस थिटा. आणि हा जो ब्लॅक कलरचा कार्डिओइड आहे तो कार्डिओइड आहे आर इज इक्वल टू A1 मायनस कॉस थिटा. मित्रांनो, सगळ्यात जास्त रिपीटेड असणारा क्वेश्चन आहे हा. म्हणजे अगदी कंबाईन नाही, पण हा सेपरेट येऊ शकतो, हा सेपरेट येऊ शकतो, बट तुम्हाला ही आयडिया कळाली पाहिजे. सो पहिल्यांदा याचा विचार करूयात आपण. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे काही करायची गरज नाही आता. सो डायग्राम नंतर डायरेक्ट आपण सेकंड स्टेप जे आहे
डायरेक्ट काय घेणार आहोत आता, स्ट्रीप घेणार आहोत. आणि ती स्ट्रीप कशी ड्रॉ करतो हे पण माहिती आहे आपल्याला. आपण स्लॅन्ट, कारण हे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहे, त्याच्यामुळे वी ड्रॉ स्लॅन्ट स्ट्रीप. आणि मग स्लॅन्ट फक्त एवढ्याचा जर विचार केला तर आपल्याला स्लॅन्ट स्ट्रीप जर ड्रॉ करायची असेल समजा, तर ती आपण अशी ड्रॉ करू शकतो बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने स्लॅन्ट स्ट्रीप ड्रॉ केलेली आहे आणि ही स्ट्रीप आता अशी रोटेट होणार आहे. सो ते कुठं कुठं जाते पहिल्यांदा एक लक्षात घ्या. आपण आर ची व्हॅल्यू, सो फ्रॉम फिगरवरनं काय लक्षात येते, आपल्या डायग्रामवरनं काय लक्षात येते की जी आर ची व्हॅल्यू आहे, आर इज इक्वल टू 0, बरोबर. सुरुवातीला 0 असतो आणि कुठे जाणार आहे आर, 0 पासून कुठे जाणार, नीट ऑब्झर्व करा, 0 टू आर इज इक्वल टू. आता ही जी काही स्ट्रीप आहे ती त्याचा अप्पर बाउंड म्हणा किंवा त्याचा टॉप म्हणा, तो कुठे दिसतोय, कशावर, ह्या कर्ववर आहे. हा कर्व कोण आहे, ब्लॅक कलरने डिनोट केलाय, कोण आहे तो, हा कार्डिओइड. म्हणून आर इज इक्वल टू कुठपर्यंत जायचंय ते 1 मायनस कॉस थिटा. ही नीट समजून घेण्यासारखी कॉन्सेप्ट आहे. आर झालं, त्याच्यानंतर थिटा बद्दल बोलूया आता. थिटा इज इक्वल टू, आता थिटा ह्या लाईनचा विचार करा, काय आहे 0 टू, आता काय असणार सांगा, हे कुठपर्यंत जाणार, π/2 पर्यंत. थिटा इज इक्वल टू π/2. आणि नोट महत्वाची लक्षात ठेवा, वी कन्सिडर ओनली फर्स्ट. जरी क्वाड्रंट हा शब्द चुकीचा असला तरी तो तुम्हाला समजण्यासाठी गरजेचा आहे, लक्षात ठेवा. सो आता पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे डायरेक्ट आपण इंटिग्रेशनचं इव्हॅल्युएशन करणार आहोत. ओके. सो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला लिहायला लागेल एरिया. सो एरिया जो आहे त्याचा फॉर्म्युला इन पोलर फॉर्म काय आहे, एरिया इज इक्वल टू डबल इंटिग्रल आर डी थिटा, राईट. सो लिमिट्स ठेवूया, जे कॉन्स्टंट्स असतात ते आउटसाइडला ठेवायचे, 0 π/2 आणि 0 a 1 मायनस कॉस थिटा. आर डी थिटा क्लिअर आहे. हे जर थिटामध्ये लिहिलेले लिमिट्स आहेत तर ते आरचे आहेत आणि मग विथ रिस्पेक्ट टू आर आपण इंटिग्रेट करूया पहिल्यांदा इनर इंटिग्रल. सो π/2 याचं इंटिग्रेशन येतं r²/2 लिमिट 0 a 1 मायनस कॉस थिटा डी थिटा 0 टू π/2. 1/2 ला बाहेर लिहूयात, 1/2 बाहेर लिहिला आपण इकडे, ठीक आहे. 1/2 कुठे लिहिलाय, बाहेर. आणि इकडे r². आता r² म्हणजे एवढ्या पूर्ण पार्टचा स्क्वेअर करायचा आहे, लिहिताना डायरेक्ट लिहितो मी a² 1 मायनस कॉस स्क्वेअर, सॉरी कॉस स्क्वेअर कसा येईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार ना, ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मायनस काय आहे, मायनस 0, बरोबर. मायनस हे लिमिट ठेवलं 0 आणि डी थिटा. सो 1/2 0 टू π/2. आणि हे जर सॉल्व्ह केलं, हे तर 0, याचा विषय संपला. हे जर आपण व्यवस्थित लिहिलं a², आता ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन लिहायचंय मला. आता तसं बघायला गेलं तर a² बाहेर लिहू शकतो समजा, पण एक स्टेप वाढवतो. काय येणार, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1, त्याच्यानंतर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2 कॉस थिटा, देन प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, राईट. a² बाहेर लिहिला, a²/2 आणि ब्रॅकेटमध्ये ह्या सगळ्यांचं इंटिग्रल आपल्याला इंटिग्रल घ्यायचंय. सो 0 टू π/2, पहिल्यांदा 1 इंटू डी थिटा म्हणजे डी थिटा मायनस 2 जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर लिहिला, इंटिग्रल त्याला अप्लाय केलं π/2. आता तुम्ही नोटीस केला असेल की याच्यात बिलकुल डिफिकल्ट नाही, कारण बिलकुल सेम कॅल्क्युलेशन आपण अगोदरच्या प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये केले, बिलकुल सेम. चेंज फक्त इथं काय होता, मायनसच्या ऐवजी प्लस, बस एवढंच. आणि त्याच्यामुळे मला वाटतं याचा आन्सर तुम्हाला एकदम इझिली जमून जाणार आहे, काहीही अडचण येणार नाही. सो काय येणार आहे, a²/2. या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे सांगा, याचं इंटिग्रेशन थिटा येतं, लिमिट्स काय आहे त्याचे 0 टू π/2 मायनस 2. याचं आन्सर काय येणार आहे, ऑलरेडी सांगितलं मी 2. आणि याचं इंटिग्रल येतं, कॉसचं इंटिग्रल येतं साइन थिटा, लिमिट्स फ्रॉम 0 टू π/2 प्लस
याच्यासाठी मात्र तुम्हाला एक फॉर्म्युला वापरायला लागणार आहे. लिमिट्स काय आहेत? 0 to π/2. बरोबर, काय आहे? 0 to π/2. मग कसं कॅल्क्युलेशन करणार आपण याचं? त्याच्यासाठीचा तुम्हाला रिडक्शनचा फॉर्म्युला जर आठवत असेल तर तो रिडक्शनचा फॉर्म्युला आपण कसा अप्लाय करू शकतो बघा. इतर काय आहे? हे इवन आहे म्हणजे π/2 लागणार. इवन आहे म्हणजे सिंगल आहे ना, सिंगल आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे π/2 लागणार आहे. पण त्याच्या अगोदर काय करायला लागेल? 2 - 1 2 - 3 असं करतो आपण, डिवायडेड बाय 2 ॲज इट इज आणि नंतर 2 - 2 असं लिहितो. सो इंटू π/2. सो हे याचं आन्सर आपण डायरेक्टली लिहून टाकलं हे शेवटच्या पार्ट्स. फाईन. सो दिस इज इक्वल, देअरफॉर a इज इक्वल टू a²/2. त्याच्यानंतर इथे आन्सर येणार π/2 - 0. मी फक्त π/2 लिहितो. -2 ब्रॅकेटमध्ये sin π/2. sin π/2 म्हणजे किती झाला? sin 90. sin 90चा आन्सर किती असतं? 1. त्याच्यानंतर sin 0 किती असतो? 0 प्लस इथे येणार आहे π/4. राईट. सो a²/2 ब्रॅकेटमध्ये π/2 - 2 प्लस π/4. सो हे जर इव्हॅल्युएट केलं आपण तर काय येणार आहे बघा, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं आपण. सो 2π प्लस π म्हणजे काय येणार? 3π/4 - 2 असं आन्सर आलेलं आहे आपलं. फाईन. बट हे फायनल आन्सर आहे का? नाही. हे फक्त तुमच्या पहिल्या एवढ्या पार्टचं आन्सर आहे आणि याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? बाय 4. सो बाय सिमेट्री टोटल included area is equal to 4 into a. So this is equal to 4 into a²/2 3π/4 - 2. सो फायनली आन्सर काय आलेला आहे आपलं? इथे काय होणार आहे? 2 2a² 3π/4 - 2. ओके. सो दिस इज फायनल आन्सर. आपण कर्व ट्रेसिंग मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे कर्व पाहिलेले आहेत, बरोबर ना? त्याच्यामध्ये पहिला बघतो आपण, किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम म्हणूयात आपण हवं तर. पहिला आहे कार्टेशियन, त्याच्यानंतर आहे पोलर आणि थर्ड आपण पाहिलं होतं कर्व ट्रेसिंग मध्ये पॅरामेट्रिक, बरोबर? सो हा जो काही ॲस्टेरॉइड आहे हा तुमच्याशी अगदी फॅमिलियर आहे, माहिती आहे. याला ॲस्टेरॉइड म्हणतो आपण. स्टार शेप लाईक त्याचं स्ट्रक्चर असतं आणि हे इक्वेशन सुद्धा पाहिलेलं आहे आपण. 2 ठिकाणी पाहिले मित्रांनो. आपण हे पहिल्यांदा कर्व ट्रेसिंग मध्ये पण बघितलेलं आहे, त्याच्यानंतर रेक्टिफिकेशन ऑफ कर्व मध्ये सुद्धा बघितलेलं आहे आणि आता परत ते कशामध्ये बघतोय आपण? एरिया फाइंड आउट करण्यासाठी पण बघत आहोत. म्हणजे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत एरियाच्या रिलेटेड तर याच्यावर क्वेश्चन आलेले नाहीत फारसे बरं का. बट आता माहित नाही, कारण अगोदर पोलरवर विचारलेलं आहे, कार्टेशियनवर विचारलेलं आहे आणि ह्यावेळेस लक बाय चान्स आपल्याला पॅरामेट्रिकवर विचारलं जाऊ शकतं. एकदम इझी क्वेश्चन आहे. सो आपण तो करतोय. ठीक आहे. सो लक्षात आले 3 वेगवेगळ्या प्रकारे. पहिला आहे कार्टेशियन सिस्टीम, त्याच्यानंतर पोलार सिस्टीम आणि आता आपण बघतो आहोत तर पॅरामेट्रिक. सो अशा पद्धतीने 3ही प्रकारच्या व्हरायटी आपण कव्हर करतोय. सो चला स्टार्ट करूयात आपण. पहिल्यांदा थोडंसं डायग्राम काढायच्या अगोदर, डायग्राम तर इझी आहे, पाठच आहे आपली, बट त्याच्या अगोदर थोडंसं काय करूयात आपण, हे इक्वेशन जे आहे त्याच्या रिलेटेड पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहूयात आपण. सो पॅरामेट्रिक इक्वेशन्स of this asteroid are given by, आणि कसं लिहिणार आपण? x इज a cos क्यूब थीटा, y इज इक्वल टू a sin क्यूब थीटा, बरोबर ना? हे कॉम्बिनेशन असतं, फिक्स हे शिकवलेलं आहे, आता पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला एक महत्त्वाचा फॉर्म्युला माहित पाहिजे, जो फॉर्म्युला मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेला नाही, म्हणून हा क्वेश्चन घेतलाय मी आवर्जून. वेगळा फॉर्म्युला आहे थोडासा. सो एरिया ऑफ पॅरामेट्रिक कर्व इज गिवन बाय, आपण कार्टेशियन बघितलं, पोलर बघितलं, आता पॅरामेट्रिक कर्व कसं त्याचं एरिया फाइंड आउट करतात ते तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. ए इज इक्वल टू, समजा तुमच्याकडे बघा फॉर्म्युला कसा आहे, थोडा नीट लक्ष द्यायचंय. θ1 to θ2, θ1 to θ2 x
dy/d इंटू डी थिटा. हा थोडासा कॉम्प्लेक्स अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे, पाठच करायचा आहे, चॉईस नाही आपल्याकडे. सो बघूयात आता आपल्याला याच्यावरून कसं सॉल्व्ह करता येईल. सो याच्यात काय काय गरजेचं आहे हे पहिले समजून घ्या. याच्यात आपल्याला गरजेचं आहे dy/d. सो म्हणून आपण काय करणार आहोत आता, बघा एक्स ची व्हॅल्यू तर ठेवता येईल, त्याच्यात समजायला 1 म्हणूयात आपण. एक्स ची व्हॅल्यू ठेवता येणार आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये, dy/d सुद्धा ठेवता येणार आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागेल, तो जो काय y आहे तो कन्सिडर करायला लागेल. सो कन्सिडर y = a sin क्यूब थिटा. ओके, लक्षात येते तुमच्या. अगोदरच्या पेक्षा थोडीशी वेगळी प्रोसिजर करतोय, म्हणजे मेन कॉन्सेप्ट तीच आहे, प्रोसिजर पण डायग्राम वगैरे सगळं ते करायचंय, बट त्याच्या अगोदर थोडंसं कन्व्हर्जन किंवा थोडी ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. सो काय फॉर्म्युला आहे कळाले. सो त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएट केल्यावर काय मिळेल, dy/d. ओके, विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करायचं आहे. सो ए ॲज इट इज, आणि साइन क्यूब म्हणजे फंक्शन आहे. सो आपल्याला माहिती आहे फंक्शन रेस टू एन असेल तर फंक्शन रेस टू काय करतो आपण, एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस. म्हणजे मला काय सांगायचं आहे, असं जर असेल ओके, तर आपण काय याचं डेरिव्हेटिव्ह कशी लिहितो, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 आणि नंतर त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, माहिती आहे आपल्याला, बरोबर. मग त्याचा यूज करायचा आहे आता इथे. सो ए, मग याचा काय येईल, 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइनची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती काय असते, कॉस. सो काय आलं, dy/d थिटा इज इक्वल टू ए 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. सो याची झाला विषय. आता हे सगळं पुट करूया. सो इक्वेशन 1 बिकम्स, सो 1 बिकम्स ए इज इक्वल टू, बघा θ1 to θ2. आता त्याचे शोधायचे पण त्यासाठी डायग्राम काढायचे, पण त्याच्या अगोदर हे थोडंसं करून घेऊयात आपण. एक्स काय आहे, ए कॉस क्यूब थिटा, बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू काय, ए कॉस क्यूब थिटा लिहिला मी इकडे. त्याच्यानंतर इथे काय dy/d जे आहे ते ॲज इट इज ए इंटू 3 इंटू साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा, आणि पुढे काय आहे डी थिटा ॲज इट इज. आता तुम्ही नोटीस केले सगळ्या टर्म्स ह्या इन टर्म्स ऑफ थिटा आहेत. सो इट बिकम्स इझियर. ओके, आणि फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला आहे, याच्यामध्ये बघितलं तर लक्षात आलेलं आहे आपल्या की इथे फक्त काय केलंय, सिंगल इंटिग्रल वापरलेलं आहे. डबल इंटिग्रल वापरले का, नाही. सो हे महत्वाची गोष्ट नोटीस करायची आहे, ठीक आहे. हा महत्वाचा चेंज तुम्ही नोटीस केलेला असणारच. सो दिस इज इक्वल टू θ1 to θ2 ए इंटू ए, काय झालं ए स्क्वेअर, त्याला बाहेर लिहितो मी. ॲक्च्युली हा 3 सुद्धा बाहेर लिहिता येणार आहे आपल्याला. सो 3 बाहेर लिहिलाय, नंतर ए इंटू ए स्क्वेअर बाहेर लिहिलाय. त्याच्यानंतर बघा साइन किती आहे, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस रेस टू 3 आणि कॉस रेस टू 1 म्हणजे किती झाले, कॉस रेस टू 4 थिटा डी थिटा. आणि ह्याच इक्वेशनला आपण 2 म्हणणार आहोत. काय म्हणायचं त्याला, 2. इथपर्यंत करून घेतले कॅल्क्युलेशन. आता डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करायची आहे, ठीक आहे. ही तुमची सगळी फर्स्ट स्टेप आहे, स्टेप 1. त्याच्यामध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट करतो. स्टेप 2 डायग्राम. डायग्राम तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेले आहे, स्टार शेप असतो त्या ॲस्ट्रॉइडचा. सो ती डायग्राम ड्रॉ करून घेऊयात आपण. एक गोष्ट लक्षात घ्या, अशी डायग्राम ड्रॉ करायची की ह्या ॲक्सेसला ही काय असेल, टच करणारी असेल, इंटरसेक्ट करणारी नाही. लक्षात घ्या, इथे सुद्धा काय हा ॲक्सेस याचा टँजंट म्हणून काम करत असला पाहिजे. सो अशा पद्धतीने ती डायग्राम ड्रॉ करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा स्टुडंट काय करतात, खूप चुकीच्या डायग्राम ड्रॉ करतात, कारण कर्व ट्रेसिंगला सुद्धा हे आपल्याला एक क्वेश्चन येणार आहे. सो तुम्हाला तिकडे माहिती पाहिजे की असा प्रकारचा शेप असतो. सो दॅट यू विल गेट फुल मार्क्स. ओके, सो अशा प्रकारे ॲस्ट्रॉइड असतो. अर्थातच इकडे -a0, इथे a0,
इथे काय आहे, इथं उलटं लिहिलं मी, x0 -a, इथं 0a आणि इकडे -a0, अशा प्रकारे डायग्राम असते, माहिती आहे आपल्याला. आणि अँगलचा विचार केला तर माहिती आहे अँगल, आता थिटाच्या रिलेटेड बोलतो आपण, सो अँगलचा जरी विचार केला ना तरी अँगलच्या रिलेटेड काय लक्षात घेतं, इथे 0 डिग्री, इथे काय आहे π/2, इकडे पाय आणि इकडे 3π/2. सो अशा प्रकारे ही डायग्राम लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, पाठच पाहिजे डायग्राम, कारण ही तुम्हाला सांगितलं मल्टिपल क्वेश्चन्समध्ये आपल्याला लागणार आहे. स्टेप नंबर 3, आता इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे करायची गरज नाही, कारण की इथे आपण कुठल्या प्रकारचं इंटिग्रल आता घेतोय, सिंगल इंटिग्रल आहे म्हणून. सो मग इथे तुम्ही काय करणार आहात, आता इथे लिमिट्स फक्त घ्यायचेत आपल्याला, लिमिट्स फक्त. डायग्राम बघूनच सांगा मला, एकूण बघितलं तर सिमेट्रिकल डायग्राम आहे, बरोबर ना, अशी पण सिमेट्रिकल आणि अशी पण सिमेट्रिकल आहे. मग तुम्ही काय करायचं, फक्त एवढ्या एका क्वाड्रंटचा विचार करायचा. आता क्वाड्रंट म्हणणं पण चुकीचं आहे, पण म्हणतोय मी त्याला, ओके, कारण पोलर सिस्टीम मध्ये जातं ते. सो एवढ्या पार्टचा, फर्स्ट क्वाड्रंटचा विचार करायचा आणि त्याच्यासाठीच फक्त थिटाची व्हॅल्यू कुठं कुठं व्हॅरी होती एवढं बघायचं आहे. आणि मग फायनल आन्सर जे आहे, आता तुम्ही हे एवढं कन्सिडर करून जे आन्सर काढाल त्याला फायनली कितीने मल्टिप्लाय करायचं, 4 ने मल्टिप्लाय करायचं, सो दॅट यू विल गेट द फायनल आन्सर, राईट. सो लिमिट्स, सो लिमिट्स जर आपण विचारात घेतले तर थिटाची व्हॅल्यू कशी येणार आहे बघा. सो थिटा इज इक्वल टू कुठे आहे, 0, बरोबर, 2. थिटा इज इक्वल टू काय घेणार आहे, π/4, आणि फक्त लिहायचं आहे वी कन्सिडर ओनली फर्स्ट क्वाड्रंट, समजण्यासाठी लिहायचे फर्स्ट क्वाड्रंट. आता क्वाड्रंट शब्द चुकीचा आहे हे पहिलं तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला ते कसं समजेल, तर असा शब्द लिहिल्यानंतर समजेल, म्हणून मी तिथं हे करतोय. आणि सिमेट्रीनुसार शेवटला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे आन्सरला. सो नाव स्टेप नंबर 4, आणि आता एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो फ्रॉम 2 सेकंड इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करूयात आपण. a इज इक्वल टू 3a². आता लिमिट्स ठेवूयात, काय लिमिट्स आहेत, 0 to π/2, आणि त्याच्यानंतर एवढं सगळं एक्सप्रेशन sin² थिटा आणि मग याचा आन्सर एकदम सिंपल आहे, तुम्हाला माहिती आहे, बाय रिडक्शन फॉर्म्युले. काय अशा प्रकारे जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा त्याचं सोल्युशन कसं लिहितो आपण, थोडंफार आठवत असेल तुम्हाला, मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो की असा जर फॉर्म्युला असेल तुमच्याकडे, sin⁻n थिटा cos⁻m थिटा, अँड याचे लिमिट्स 0 to π/2 जर असतील d थिटा, तर हे कसं लिहितो आपण लक्षात घ्या. त्यावेळेस मी तुम्हाला असं शिकवलंय की ह्या दोघांची ॲडिशन इथं लिहायची, n + m, बरोबर ना, आणि नॉर्मली n-1, n-3, ओके, अँड सो ऑन. हे झाल्यानंतर m-1, m-3 अँड सो ऑन, आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, हे याच्यातनं n + m -2 करायचं, नंतर n + m -4 करायचं, अँड सो ऑन, आणि असं करत करत जर राहायचं आहे पुढे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, सो अशा ह्या फॉर्म्युलाचा आपण यूज करणार आहे. फाईन. देअरफॉर a इज इक्वल टू 3a². इथे डायरेक्ट आन्सर लिहू शकतो आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून. पहिल्यांदा बघा 2 आहे, सो इथे काय 2 - 1 आणि बाकी कुठल्याच टर्म येणार नाहीत, कारण त्या निगेटिव्ह टर्म्स नको असतात आपल्याला, बरोबर. इथे काय आहे, हा n बरोबर आहे, n आहे हा. त्याच्यानंतर इकडे 4 आहे, सो काय लिहिणार, 4 - 1, 4 - 3 अँड सो ऑन, पुढचं नाही लिहायचं. त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन काय येते, 2 + 4, म्हणजे इथे 2 + 4 म्हणजे किती झाले, 6, नंतर 6 - 2, नंतर 6 - 4, नंतर 6 - 6 लिहित नाही. हां, इथे एक मिस केले, चुकून लिहायचं राहिलं. इथे काय असतं शेवटला माहिती आहे, π/2. काय असतं, π/2. सो मग इकडे शेवटला काय कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, π/2. ओके, मला वाटतं हे सगळं लक्षात आलेलं आहे. सो कॅल्क्युलेशन जेव्हा करू आपण फायनली, तेव्हा काय येणार आहे बघा, 3a². त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय काय येणार आहे, इथं 1 × 3 × 1 / 6
इंटू 4 इंटू 2 इंटू पाय/2. सो ए इज इक्वल टू, हे नीट जर कॅल्क्युलेट केलं, समजा इथे 3 2 जा 6, नंतर इथे अजून काही कट होण्याची आहे का पॉसिबिलिटी? नाही, बाकी काही कट होत नाही. सो 3 हा पाय ए स्क्वेअर बरोबर. त्याच्यानंतर 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. सो दिस इज फायनल आन्सर. नाही आहे, हे फायनल नाही आहे, हे फक्त तुमच्या पहिल्या पार्टचं आहे. ओके, सो नाव बाय सिमेट्री total area is equal to 4 into a, correct? So this is equal to 4 into 3 pi a square by 32. So काय आन्सर इथे बघा, 4 ने कट करायचे, 4 1 जा 4, 4 8 जा 32, आणि म्हणून आन्सर काय येणार आहे आपलं 3 pi a square upon 8, राईट? सो हे फायनल आन्सर. तसं बघितलं तर इथे सिंगल इंटिग्रल आहे फॉर्म्युल्यामध्ये, त्याच्यामुळे याची येण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. बट तुम्हाला माहिती असावं, ॲडव्हान्टेज असावं म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे.